ही कोथिंबीर वडी बघा किती मस्त कुरकुरीत झाली आहे ना, तशीच खायला पण मस्त अशी चवदार झाली आहे। चला तर मग लवकरच बनवायला सुरुवात करूया। तर मेगाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आधी बघून घेऊया आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते। तर मी इथे घेतलंय चणा डाळ, रात्रभर भिजायला ठेवली होती। हवं तर तुम्ही 2 ते 3 तास भिजत घातली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला ह्याला वाफेवर शिजवायचं आहे, सो 2 ते 3 तासही सफिशियंट आहे। नंतर घेतल्या मी 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं। ह्याचं एक फाईन असं पेस्ट तयार करून घेऊ। हे बघा असं पेस्ट झालंय, मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। आता घेऊया कोथिंबीर। हे मी आधीच स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे। आता घ्यायचे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालूया। परत नंतर ॲड करायचे तिखट, धनेपूड, एकदम थोडंसं टाकणार आहे मी गरम मसाला, याने छान असं टेस्ट येणार आहे बघा। त्यानंतर घालूया हळद आणि तीळ। आता सगळे साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया। आपण बाइंडिंग बघूया जरा होतंय का। मला कमी वाटते ही बाइंडिंग। परत मी इथे ॲड करणार आहे गव्हाचं पीठ 2 टेबलस्पून। हे मिक्स झालं की ह्याला आता आपल्याला 20 मिनिटं वाफेवर शिजवायचं आहे। आता त्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतलंय। तुम्ही कुठलाही शेप करा चालेल। ह्यावरून थोडे तीळ लावूया आपण, हे दिसायला असं छान दिसणार आहे। आता मी 20 मिनिटं स्टीम करून घेतलंय। आता ह्याला वडीच्या आकाराने कट करूया। मी इकडे तेल गरम करायला ठेवलंय बघा। छान गरम झालं की मग फ्राय करून घेऊया। एअर फ्राय केलं तरी चालेल। आता दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्यायचे।
बघा आता आपली ही कोथिंबीर वडी तयार आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मेगाज फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश राहा, खात राहा.